प्रभू सियावर रामचंद्र की जय. आपणा सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपणा सर्वांसाठी एक अतिशय सुंदर अशा पितृपूजेचं आपण आयोजन करतोय. परमेश्वर कृपेनं आपणा सर्वांना आपल्या पूर्वजांचे सर्व दोष नाहीसे व्हावेत, त्यांना मुक्ती मिळावी, यासाठी यावर्षी खूप सुंदर असा योग आलेला आहे, दुर्लभ असा योग आलेला आहे. यावर्षी आपण बघितलं तर 100 वर्षातून एकदा अतिशय पवित्र असा योग आलेला आहे. पितृपक्षाची सुरुवात रविवारी झाली, त्या दिवशी चंद्रग्रहण होते आणि सांगताही रविवारी होते, त्या दिवशी सूर्यग्रहण आहे. भलेही ते भारतात दिसत नाही, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून खगोलीय घटना घडत आहे. असा हा दुर्लभ योग आहे. ग्रहण काळामध्ये आपण श्राद्ध, तर्पण, विधी केले तर ते अधिक पुण्यफलदायी ठरतात. या उद्देशानं आपण सर्वांनी या विधीमध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं. त्याचबरोबर मंडळी, बऱ्याच जणांना पितृदोष म्हटलं की वेगवेगळ्या शंका मनामध्ये असतात. मग नाही, मी एकटाच बसू का, आम्ही जोडीनं बसलं तर चालेल का, मुलांना आणायचं का, मुलींनी बसायचं का, अशा नानाविध शंका असतात. तर आपण सर्वांना आश्वासित करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त सहकुटुंब या, सर्वांनी बसा. मुलांच्या पत्रिकेत पितृदोष असतील तर त्याचं निवारण होण्यासाठी हा विधी अत्यंत उपयुक्त ठरतो. त्याचबरोबर आपल्या पूर्वजांच्या अतृप्त इच्छापूर्तीसाठी, त्याचबरोबर आपल्या पूर्वजांप्रती आठवण काढण्याचा सोहळा. खरं तर आपण प्रत्येक प्रकारचा सोहळा साजरा करतो, पण पितृ सोहळा आपल्या पूर्वजांच्या पूजेचा एक विशिष्ट असा सोहळा सर्व पितरी अमावस्येला जर साजरा केला, त्यामध्ये श्राद्ध, तर्पण, त्यामध्ये गोपुच्छोदक तर्पण म्हणजे गाईच्या शेपटीपासून तर्पण, नेमकं त्यामध्ये आपण सर्वांना गाईच्या कानात कोणता मंत्र म्हटला पाहिजे, गाईच्या तर्पणाचा कोणता मंत्र आहे, त्याचबरोबर आपण बघितलं तर आपल्याला मातृस्तोत्र कोणतं, पितृस्तोत्र कोणतं, रुचिस्तवन कोणतं, ब्रह्मसूक्त का घ्यायचं आपण त्या दिवशी, त्याचबरोबर पितृसूक्त का घ्यायचं, प्रेतसूक्त का घ्यायचं, विष्णुसूक्त का घ्यायचं, पितृगायत्री कशा पद्धतीनं घेतलं पाहिजे, एक ना अनेक भाग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण सर्वांनी जास्तीत जास्त या सर्व आपल्या कार्यक्रममध्ये सहभागी व्हा. आपल्या कार्यक्रम मुळात निशुल्क सेवेमध्ये आहे. मंडळी, आपणा सर्वांच्या सेवेसाठी आपण निशुल्क सेवेमध्ये हा कार्यक्रम करतोय की जेणेकरून इथे कोणत्याही प्रकारे स्वार्थ न ठेवता आपणा सर्वांची सेवा करणं, या उदात्त भूमिकेतून आपण हा विधी साजरा करतोय. आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हा. त्याचबरोबर आपला उद्देश आहे की जास्तीत जास्त तळागाळातील आपले साधक असतील, गोरगरीब साधक असतील, मध्यमवर्गीय साधक असतील, त्या सर्वांपर्यंत या विधीची माहिती पोचावी व आपण अशा पद्धतीनं आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा विधी करतोय. या विधीसाठी आपणाला फक्त साहित्य आणायचं आहे. ते कोणतं, तर आपण सर्वांनी आपापले 2 तांब्याचे तांबे आणायचे, एक ताहमण आणायचे, एक संध्याची पळी आणायची आहे आणि एक नारळ आणायचा आहे. एवढ्या वस्तू आपण सर्वांनी आणायच्या आहेत. त्याचबरोबर हात पुसण्यासाठी नॅपकिन आणायचं आहे. आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी काय करायचं आहे मंडळी, तर आपण सर्वांनी पोशाख कोणता परिधान करायचा आहे, तर आपण पुरुष व्यक्तींनी धोतर उपरणं आवश्यक आहे बघा. आणि त्याचबरोबर धोतर उपरणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर आपल्या सौभाग्यवती स्त्रियांनी काय करायचं आहे, पांढरी साडी नेसायची आहे. त्याचबरोबर मुलींनी पांढरा ड्रेस परिधान केला तरी चालेल. अशा पद्धतीनं पांढऱ्या रंगाचं विशेष महत्त्व या पूजेमध्ये असतं. त्यामुळं आपण सर्वांनी त्या पोशाखामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर आपण सर्वांनी वेळेचं बंधन पाळायचं आहे. हा विधी मंडळी आपला सकाळी बरोबर 8:15 वाजता सुरू होईल आणि तो विधी दुपारी 2 संपणार आहे. आपण सर्वांनी संयम ठेवून विधीमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही पद्धतीनं विधीमध्ये आपल्याला सर्व शास्त्रशुद्ध पद्धतीनं विधी संपन्न करायचा आहे. त्यामुळं तेवढा वेळ लागतो, तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त संयमानं या विधीमध्ये सहभागी व्हायचं आहे.
त्याचबरोबर आपल्या सर्व शंकांचं निरसन करत करत आपण हा विधी करतोय. त्यामुळं आपण सर्वांनी या पूजेमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा. आपणही या, इतरांनाही सांगा. एक अशा पद्धतीची सेवा, पितृसेवा आपल्या सर्वांच्या हातून 100 वर्षाच्या दुर्लभ योगामध्ये घडून येते. ही निश्चितपणे आपल्या पूर्वजांची आपल्यावर असणारी कृपा आहे. प्रभू सियावर रामचंद्र की जय. आपला हा कार्यक्रम दिनांक 21/9/2025 वार रविवार, वेळ सकाळी 8:15 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आपण संपन्न करतोय. दुपारी 2 नंतर महाप्रसादाची व्यवस्था आहे. त्याचबरोबर मंडळी, आपण सर्वांनी आपल्या पत्तासुद्धा इथला सांगतोय. आपण सर्वांनी ओम चैतन्य उपासना केंद्र, वावर हिरे, तालुका मांड, जिल्हा सातारा असं जर आपण टाकलं तर आपल्याला ती माहिती मिळेल. त्याचबरोबर गुगल मॅपवरती सुद्धा आपण जर टाकलं तर ती माहिती मिळेल. आपण इथे सहजतेनं पोचाल. शिखर शिंगणापूर दहिवडी रोडवरती वावरहिरे गावापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती उजव्या हाताला आपलं उपासना केंद्र आहे. इथे आपण सर्वांनी या. त्याचबरोबर आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून पितृदोषाचे आणखी काही व्हिडिओज आपण त्याच्यावरती अपलोड केलेले आहेत. त्याचा आपण लाभ घ्या. प्रभू सियावर रामचंद्र की जय.